चला आपण आता पुढचा भाग कटिंग करू। इथे बघा अर्धा इंचानी कपडा पुढे सोडून द्यायचा, हुक लूकसाठी लागतो त्याच्यासाठी। आता त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आपण कटिंग केलेला आहे ना पहिले, तो असा ठेवून घ्यायचा आणि संपूर्ण आपल्याला आहे ना मार्किंग करून घ्यायची जसं आहे तसं। त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा शोल्डर पहिले चेक करून घ्यायचं, पुढचा अर्धा इंचानी कपडा सोडून द्यायचा, त्याच्या पुढे आपल्याला मोजून घ्यायचं 5.5 इंच कुठे भरतं ते लाईन मारून घ्यायची। मुंडा पण चेक करून घ्यायचा 5.5 इंच आणि इथून आपल्याला आतमध्ये अर्धा इंचानी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। खालच्या साईडला बघा योकपट्टीसाठी पहिलेच अर्धा इंच कपडा मी वाढून घेतलेला होता, आता इकडनं ह्या साईडला 3.5 इंच घेतलेलं आहे आणि कमरेच्या बाजूनं 2.5 इंच पट्टी काढून घेतलेली आहे, मार्किंग करून घेतलेली आहे। आडवा टक्स मी ते 4.5 इंचावर घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूला ना 1-1 इंचाचं मार्जिन दिलेलं आहे, बघू शकता। या पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा हुक लूकच्या बाजूला आहे ना तिथे पण आपल्याला आहे ना फक्त पाव इंच दोन्ही बाजूला शिलाईमध्ये गेलं पाहिजे। आता तुम्हाला येत नसेल ते बघा टेप इथून गळ्यापासून इथपर्यंत ठेवायचा योकपट्टीपर्यंत आणि तिथून आहे ना असं आपल्याला मध्ये काढायचं। आता इथून बघा खालचा टक्स आहे, तिथून आपल्याला आहे ना पॉईंट घ्यायचे 1.5 इंचावर घ्यायचे आणि इथून बघा खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं इथून आणि ही लाईन इथे ओढायची आणि पाव इंचाचेच आपल्याला 3 टक्स शिलाईमध्ये घ्यायचे असतात। फक्त खालचा जो टक्स आहे ना तो आपल्याला 1 इंच 1.25 इंच असा घ्यायचा असतो। आता हे बघा हा कपडा आहे ना आपल्याला पुढे वाढून घ्यायचा असतो। इथे बघू शकता 2 इंचाने वाढून घेतलेला आहे आणि इथे पण पाव इंच लागतो, तिथे पण आपल्याला कपडा वाढून घ्यायचा अर्धा ते 1 इंच। त्याच्यानंतर गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंच आणि पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच आणि खालच्या साईडला आपल्याला आहे ना इथे ना 2.5 इंच 2.25 इंच तुम्ही ठेवू शकता। आता इथे मी 2.25 इंच खालच्या साईडला ठेवलेलं आहे आणि बॉक्स आखून घ्यायचा आणि गळ्याचा गोल आकार आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आपली संपूर्ण हे बघा मार्किंग झालेली आहे। चला आता आपण कटिंग करून घेऊया। आता आपण आहे ना पाठीमागचा मुंड्याचा आकार दिला तर तो नाही कटिंग करायचा, आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार घेतलेला आहे तिथून कटिंग करायची आहे। आता इथे योकपट्टीची कटिंग करून घेऊ आपण, बघू शकता ह्या पद्धतीने। चला त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथे बघा ही आपली योकपट्टी पण तयार झालेली आहे, पहिलेच आपण अर्धा इंचाने वाढून घेतलेली आहे। गळा पण कटिंग करून घेतलेला आहे, गोल गळा हे बघा ह्या पद्धतीने। चला त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथे बघा जे आपण टक्स घेतलेले आहे ना म्हणजे खालच्या साईडला आपलं ना मार्किंग होऊन जाते, म्हणजे तिथे कट देऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आता हे मधले पण आपल्याला पॉईंट बरोबर दिसले पाहिजे ना शिलाई घेताना, त्याच्यामुळं काय करायचं हा कपडा याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आहे ना असं थोडंसं आहे ना हाताने प्रेस करून घ्यायचं का हळूहळू त्याच्यावरती ना, म्हणजे असं प्रेस केल्यानंतर ते बरोबर दिसतं आणि असं त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची ह्या पद्धतीने, म्हणजे दुसऱ्या साईडला पण आपल्याला डबल मार्किंग करायला लागत नाही। चला पुढचा भाग कटिंग झालेला आहे, चला त्याच्यानंतर बाईची कटिंग दाखवणार आहे पुढे।